परभणीत बनावट सोने देऊन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. 2,40,000ची रोकड जप्त. परभणीत बनावट सोने देऊन नागरिकांना गंडा घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दिनांक 9/7/2026 रोजी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या आदेशानं स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाई यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गणेश सावंतकर, पोलीस अंमलदार महेश कवटाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, सचिन भदरगे, महारुद्र सपकाळ, शरद सावंत आणि दिलीप निलपत्रेबार यांचं पथक परभणी शहर व ग्रामीण भागात गस्त घालत होतं. यावेळी पोखर्णी फाटा इथं गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हटकरवाडी शिवारातून संशयित रघुनाथ विकास शिंदे वय 44 राहणार खरपी तांडा सोनपेठ याला पोलिसांनी शिताफीनं ताब्यात घेतलं. आरोपी रघुनाथनं स्वतःचं खोटं नाव सांगून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणूक केल्याची कबुली दिली. हा गुन्हा त्यानं त्याचा साथीदार राम उर्फ राज बिरजू भोसले राहणार सिंदखेड राजा बुलढाणा यांच्या मदतीनं केला असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील 2,40,000 रुपयांची नगदी रोकड जप्त करण्यात आली. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. जनता न्यूज 24 ताससाठी परभणीवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत. जनता न्यूज 24 तास परभणी.